नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे। हा जो दिसतोय तो ऑर्गनायझर हा शर्ट आणि पॅन्टचा ऑर्गनायझर आहे हे। तर आपण आता हे बनवणार आहोत। तर यासाठी इथे मी कपडा घेतलेला आहे क्विल्टिंग करून। क्विल्टिंग म्हणजे यामध्ये मी गहू तांदळाची बॅग असते ती बॅग वापरलेली आहे। अस्तर आहे खालून आणि वरती हे मेन फॅब्रिक आहे। जर आपल्याला खूप पातळ जर वाटत असेल तर अस्तर डबल यूज करू शकतो। मी अस्तर डबल यूज केलेला आहे। तर याचं मेजरमेंट पाहू शकता 43 बाय 16 इंचाची हा एकच पीस आहे अखंड। आणि त्यानंतर हे जे दोन छोटे छोटे पीस मी जोडून ठेवलेले आहेत त्यांचं मेजरमेंट आहे 11 बाय 10.5, हाईट आहे 10.5 आणि रुंदी आहे त्याची 11। तर हे दोन पीस आपण घेतलेले आहोत या ठिकाणी। तीन पीसपासून आपण ही ऑर्गनायझर बनवणार आहे हा। तर अशा पद्धतीने की या साईडनं आपल्याला 10.5 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे। पुसट्स आहे दिसत नाही आहे, तर तिथे हा मी पीस लावून बघते। आता हा पण 10.5चाच आहे आणि या साईडनं 11 इंच आहे। तर आपल्याला हे दोन्ही पीस या बाजूने असे जोडून घ्यायचे आहेत, जसे मी ठेवलेले आहेत त्या पद्धतीनं। त्यानंतर इकडचा पीस असा जोडून घ्यावा लागणार आहे आपल्याला नंतर। तर हे स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथं स्टिच केलेलं आहे। त्यानंतर हे साईडचे पीस जोडायचे आहेत आपल्याला। अशा पद्धतीने मी पिनअप करून घेतलं आहे। इथं हा जो पीस वापरला आहे मी तो एक शर्ट पीस होता, तो काही यूजमधला नव्हता। म्हणजे असे देण्या घेण्याच्या आहेरातले कपडे असतात त्यातला तो शर्ट पीस होता, तर तो मी यूज केलेला आहे इथे। कारण जेंट्सच्या कपड्यांसाठीच हे ऑर्गनायझर आहे, त्यामुळे मी शर्ट पीसच यूज केलेला आहे। प्रिंटेड चांगला नाही वाटत आहे। तर इथे अशा पद्धतीने पिन लावून घेतले आपण, त्या ठिकाणी जोडून घेणार आहोत। त्यानंतर ही साईड आहे कोपऱ्यावरची, 3 बाजू अशा तयार होतील आणि हा जो समोरचा दिसतो तो फ्लॅप आहे, म्हणजे झाकण आहे याचं। तर आपण ते मशीनवर स्टिच करून घेतलेलं आहे आता। तर इथे जो फ्लॅप आहे याचं आपण मेजरमेंट करून बघणार आहोत, म्हणजे तिन्ही बाजूनी। तर त्यासाठी आता उलटवून घ्यायचं आधी आणि त्यानंतर इथे मोजून बघते मी टेपने। तिन्ही बाजू घेतलेल्या आहेत मोजून आपण। तर याची 37 इंच लांबी आलेली आहे। तर तेवढीच आपल्याला झिप घ्यायची आहे या ठिकाणी, 37 इंचाची। थोडीशी जास्ती कमी घ्यायची, 1 इंच। नंतर कटिंग करता येतं आपल्याला ते। तर आपण ही झिप लावून घेऊयात आधी आता। तर इथे मी झिपचे 2 भाग करणार आहे। पहिल्यांदा मी फ्लॅपला लावणार आहे, म्हणजे ज्याचं झाकण जे आहे त्या साईडनं मी पहिल्यांदा लावून घेणार आहे। एक अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून आपल्याला ती झिप लावून घ्यायची आहे आणि असे दोन्ही कॉर्नरला अशी वळवून व्यवस्थित बसवून घ्यायची आहे। जर तिथे वळवता येत नसेल तर हलकासा कट द्यायचा आहे आपल्याला त्या झिपला, म्हणजे वळणावर चांगली व्यवस्थित बसू शकते। अगदी शिवायला सोपं आहे, हातावर पण स्टिच होऊ शकतं असं नाही आहे, सुईदोऱ्याने पण शिवू शकतो। आता ही दुसऱ्या साईडला ही अशीच बसवून घ्यायची आहे। अगदी तंतोतंत बसलेली आहे, अगदी अर्धा इंचावरच एक्स्ट्रा उरलेली आहे ती। अशाच पद्धतीने दुसरी पण आपल्याला तेवढंच अंतर सोडून झिप बसवून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला।
म्हणजे तिन्ही बाजूने आपल्याला झीप बसवून घ्यायची आहे या ठिकाणी. झीप लावल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दाबटीप घ्यायची आहे. दाबटीप घेताना आपल्याला ती झीपच्या साईडची बाजू व्यवस्थित दुमडून आतल्या बाजूने वरून आपल्याला अशी दाबटीप घ्यायची आहे वरच्या कपड्यावर. असे बरेच कपडे आपले घरात असतात, आपण काही ना काही त्याचा उपयोग करून घेत असतो, वापरायलाही छान वाटतं अगदी. तर इथे आपली झीप लावून झालेली आहे. तर या ठिकाणी मी रनर घालते त्यामध्ये, म्हणजे दोन्ही साईडनं एक एक रनर टाकलेला आहे मी, या बाजूने एक या बाजूने एक. तर इथे आपला हा अशा पद्धतीने स्पेस तयार झालेला आहे, पाहू शकता खूप सुंदर झालेली आहे. तर आपल्याला याला सगळ्या बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची, मी दाखवते त्या पद्धतीनं. तर ते कोपरे अशा पद्धतीने व्यवस्थित स्क्वेअरमध्ये झालेलं आहे हे. तर इथं जिथं शिलाई केली त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे. मी जिथं दाखवते तिथे सरळ शिलाई करून घ्यायची आहे सगळ्या बाजूला. त्यानंतर तळबाजूलाही आपल्याला तशी शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर हे दोन्ही हँडल्स आहेत, दोन्ही साईडला मी लावून घेणार आहे. दोन्ही साईडला आहे, जे निमुळ छोटी बाजू आहे त्या साईडला आपल्याला हँडल लावायचं आहे. तर इथे मी सगळे कोपरे असे शिवून घेतलेले आहेत सरळ, त्यामुळे बॉक्सला छान आकार येतो, स्क्वेअरमध्ये दिसायलाही सुंदर दिसतं. आता या ठिकाणी मी ते हँडलसाठी मार्किंग केलेलं आहे. त्या मार्किंगवर आपल्याला हँडल बसवून घ्यायचं आहे व्यवस्थित. एक पट्टी अशी आतल्या साईडनं दुमडून घ्यायची आहे, नंतर पलटी करून त्यावर परत शिलाई करायची आहे. ही पट्टी दुमडून मी त्यावर शिलाई केलेली आहे. परत अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही बसवून घ्यायचं आहे. जरा जाड कपडा असेल तर त्या ठिकाणी सावकाश शिवावं लागतं, थोडासा वेळ लागतो. तिथे आपलं हँडल लावून झालेलं आहे. तर ही बॅग कंप्लीट झालेली आहे. खूप सुंदर अशी सुंदर असा हा ऑर्गनायझर झालेला आहे. याची लेंथ 11 इंच असल्यामुळे कपडे भरपूर बसतात यामध्ये, प्रॉपर लेंथ आहे ती. तर इथे बघा आपण असे कपडे जे आपले ठेवणीतले कपडे असतात ते बॅगमध्ये ठेवू शकतो व्यवस्थित. खूप सारे ड्रेस बसू शकतात असे. इथे सगळे मी ठेवणीतले कपडे ठेवलेले आहेत, सगळे जवळजवळ 8-10 ड्रेस बसलेले आहेत. त्यानंतर स्पेस भरपूर उरलेला होता, त्यावर मी काही टी शर्ट ठेवणार आहे. तर इथे ही बॅग आपली अशा पद्धतीने कंप्लीट भरलेली आहे. खूप सुंदर झालेली आहे ही. तर हा तुम्हाला ऑर्गनायझर कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्यू, धन्यवाद.